श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची। स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी, तया ते की समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा। परी कोणेके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले। तैपासुनी बाळप्पासी त्रास देत अहर्देशी गारणे सांगता समर्थासी, बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागले। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असतानंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीचे या मनांत विचार येता त्वरित, सुंदराबाईची बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी, ऐसे त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे कुणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी हुनी सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर, पणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे एकुणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिदला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाचे ऐकुनी कृती रागाला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता अजवरी, तो काढून त्यास दुरी करावी राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र तयावेळी पडले होते स्त्रीजवळी, तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली। अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे, काय असे होणे तेथे, जे जे दर्शनारे होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून, न लागता एक क्षण शंभरांवर गणती झाली। झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले, काय वचन चोळप्पा तुझे फिटले, ऋण स्वस्त आता साधे। पाहोन या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीन आले मानसी श्रीचरण अंतरले।
चोळपासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी, सुंदराबाई बाळप्पावरी रागोनी दुष्टोत्तरी. ताडण करी भोवसाळ, ते कुणी बाळप्पासी. दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणांसी. म्हणती जावे येथुनी, आज्ञा समर्थाची घेऊनी. म्हणती जावे येथुनी, याकरिता दुसरे दिनी. समर्थाजवळी पातले, तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी, आसन दाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमनी, आज्ञापन मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शनायत. हिशेब ठेवीत जपाचा, काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी. मानिनाशी जाहिली, सुंदराबाईसी करावे दूर. समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करुणी आदाविती. परी राणीची प्रीती, बाईवरी भूक होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी. तयास हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे. परी राणीस भिवूनी, तैसे न केले तयाने. समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार. ऐसे कुणिया उत्तर, बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करुनिया बाईसी, आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एकन बोलत. कारकिर्दी शांत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता, सरकारांतुनी तत्वता. पंचने मुनी व्यवस्था, केली असे नृपराये. मग सेवा करावयासी, घेऊनी गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी, पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले दयांसी, द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून. करविले श्रीने उद्यापन, हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी, एक तप सरासरी. केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी. आसक्ती तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची, उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत, त्रयोदशोऽध्याय गुढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शोभ भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरणा, शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन, घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून, सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध. अर्पावे नाना खाद्य, नैवेद्या कारणे स्वामीच्या.
षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरणा परात्पर कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपेण तलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता ऐतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री आमिना आश्रय द्यायचे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वन्नाम चरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती फुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधना अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानात करते प्रकटुपये. शांती मनी सदा बसो व्रथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो व्रथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागमा तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भव पंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता. सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन ऐतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजला की. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषुनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा रात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे ते नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही अहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्थोऽध्याय गोडहा श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थेती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची. सर्व कामना पुरवोना
अंती दाविती सूर भुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेढे ग्रामात राहत सदा श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी शीतोष्णाची भीती नसे ज्यांची चित्ती सदारण्यात वसते एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जना हसती तया ते त्यावेळी मंगळ वेढात बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटक शय्या करून ते वर केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्षी करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयाचे बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी राहू लागला आणि शिदिनी स्वामी सन्निध आनंदे मग बसाप्पाची कांता ऐकुनी हा ऐशी वार्ता करीत असे अकांता म्हणे घर बुडाले बसाप्पा येती ग्रहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी बेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी असत जनापवादान भीत न चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तब झाली असे रात घोरत दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोई चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली विरक्ती देहभान रसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले संख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला वासपा बाणावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्षछाया वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो त्याची मधुरोत्तरी समर्थ काय बोलते भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेही न करी अनुमान काही दैव तुझे येऊ दिले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलूनी घेत तव सर्प झाले गुप्त तेज नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार धारा पुत्रा पोषिजे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे त्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक प्रेसोत पंचदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभ भवतु श्री स्वामी समर्थ।